आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहे आणि गणपती बाप्पांसाठी रोज-रोज कुठल्या प्रकारचे मोदक करायचे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर आज अगदी साधी आणि सिंपल इन्स्टंट मोदकची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. फक्त 15 मिनिटात होणारे हे अगदी साधे बेसनाचे मोदक कसे करायचे? चला तर बघूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल. मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी साधी, सोपी रेसिपी सुरू करूया. हे जे मोदक आहेत ते अगदी करायला सोपे तर आहे, खायला खूप चविष्ट आहे आणि अगदी 15 मिनिटात तयार होतात. म्हणजे घाई गडबडीतही जरी प्रसाद करायचा असेल तरी पटकन तयार होतात. आणि बेसनाचे जरी असले ना, तरीही अगदी म्हणजे लाडूसारखे वगैरे हे लागत नाही. याची टेस्ट जरा वेगळी लागते. चला, तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून इतकं तूप घ्यायचं. जर इथे तुम्ही ही जी कढई आहे ना, ही नॉनस्टिकची वापरली तर जास्त उत्तम. म्हणजे ते खाली चिटकणार नाही. तर हे बघा, तूप छान गरम झालं, तर यामध्ये मी अर्धा कप बेसन घातलं. हे घरचं बेसन आहे. तुम्ही घरचं किंवा विक्रेती बेसन घातलं तरी चालेल. याला एकदा चाळून घ्यायचं आणि चाळून मी हे यामध्ये मोजून घातलेलं आहे आणि याला छान तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. अगदी कमी गॅसवर 10 मिनिटं याला भाजून घ्यायचं आहे. बेसन चांगलं भाजलं गेलं ना, की जे आपले मोदक आहेत ते चविष्ट होतात आणि असे टाळायला वगैरे चिटकत नाही. कारण बेसनाचे आहे ना, तर मग ते बेसन जर शिजलं नाही व्यवस्थित, त्याला आपण परतवलं नाही, भाजलं नाही, तर मग ते अ, जिभेला, टाळ्याला चिटकतं. तर अगदी कमी गॅसवर आपण 7 ते 8 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटं हे भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये दूध घालू. तर मी इथे अर्धा कपच दूध घेतलेलं आहे. जेवढं बेसन घेतलं तेवढंच इथे दूध घेतलं आणि आता हे दूध आटतपर्यंत याला छान परतवून घेऊ. याला असंच सोडायचं नाही, याला छान मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा किती छान मिक्स झालेलं आहे. आता याचा असा गोळा होत आला, की यामध्ये साखर घालू आणि साखरेचं प्रमाण आहे ना, जेवढं बेसन आहे त्याच्या निम्मं घ्यायचं. म्हणजे आपण इथे अर्धा कप बेसन घेतलं होतं, तर पाव कप इथे पिठी साखर घेतलेली आहे आणि तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल, तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं जास्त पण ठेवू शकता. म्हणजे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. आता ही साखर घालून छान मिक्स करू आणि सोबतच मी इथे वेलची बारीक करून घेतली होती. त्याच्यामुळे आता नंतर वेलची घालायची गरज नाहीये. तुम्ही वेलची पावडर नंतर पुन्हा घालू शकता, जर तुम्ही साखरेमध्ये बारीक केलेली नसेल तर. आणि थोडासा मी पिवळा रंग इथे वापरलेला आहे, म्हणजे मग बेसनाचे हे जे मोदक आहे ते छान पिवळे सुंदर दिसावे म्हणून. तर हे बघा, आपल्या या मिश्रणाचा असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे. म्हणजे आपलं हे मोदकाचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. आता मी इथे गॅस बंद केला आणि आता हे थोडं कोमट करून घेऊ. कोमट केल्यानंतर जसं मी सुरुवातीला सांगितलं, की माझ्याकडून तूप जरा कमी झालं, तर मी इथे वरून 1 चमचा तूप घातलं आणि आता याचे मोदक वळून घेणार आहे. मोदक वळण्यासाठी मी असा साचा घेतला आणि याला तूप लावून घेतलं. वरून थोडेसे पिस्ताचे काप घातले आणि या पद्धतीने असे ठेवून दिलेलं आहे. हे जे सारण आहे, तर हे मोदकाचं जे सारण आहे ना, असं 3 ह्याच्यामध्ये ठेवण्यापेक्षा मी इथे सजेस्ट करेल, की एक लाडूसारखा तयार करायचा, छोटा गोळा तयार करायचा आणि तो गोळा यामध्ये ठेवायचा आणि असं बंद करायचं आणि छान इझिली उघडायचं. तर जेव्हा आपण असा गोळा तयार करून हे मोदक तयार करतो किंवा जसं लाडू आपण वळतो ना, त्याच पद्धतीने खूप गोल नाही करायचे, फक्त हातावरती असे दाबून घ्यायचं आणि नंतर तो गोळा या साच्यामध्ये भरायचा. तर इतकं प्लेन आणि छान टेक्स्चरचं आपलं हे मोदक तयार होतं आणि अजिबात क्रॅक्स वगैरे दिसत नाही. तर मी हा जो पहिला केला ना, त्याला थोडेसे क्रॅक्स झाले आणि नंतर मग मी त्याला या पद्धतीने केलेलं आहे. जसं मी आता सांगितलं. तर हे बघा, याच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतले. बघितलत ना, किती पटकन आपले मोदक तयार झाले. अगदी छोटा व्हिडिओ आहे, पटकन आपले हे मोदक तयार होतात. त्याच्यामुळे व्हिडिओ पण मी जास्त मोठा केलेला नाहीये. फक्त इथे आपल्याला बेसन भाजण्यासाठीचा वेळ जो आहे तो द्यायचा आहे. चांगले 8 ते 10 मिनिटं आपण बेसन अगदी कमी गॅसवर छान तूप सुटेपर्यंत जर भाजला ना, तर हे जे बेसन आहे ते टाळायला वगैरे चिटकत नाही आणि अप्रतिम चवीचे हे आपले मोदक तयार होतात. आता तुम्हाला असं वाटत असेल, की हे बेसनाच्या लाडूसारखे लागतात, तर अजिबात नाही. हे बेसनाच्या लाडूसारखे लागत नाही. तर माझ्या या पद्धतीने एकदा हे बेसनाचे मोदक नक्की ट्राय करा. तर आता गणपती बसल्यानंतर रोज-रोज
मोदकाचे कुठले प्रकार करावे हा प्रश्न जर तुमचा मिटला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.